आता एक बातमी हाती येते। माउंटन बायकर अजय पडवळ याचा एका अपघातात मृत्यू झालेला आहे। अजय हा 22 वर्षांचा होता। लडाखमधील खारडुंगला त्याचा अपघात झाल्याची माहिती मिळते। या अपघातात अजयच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता। यानंतर अजयच्या मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी रुग्णालयात दाखलही केलं। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। मंदार, काय तपशील आहे तुझ्याकडे? रेश्मा, पुण्यातील सहकारनगरमध्ये राहणारा अजय पडवळ माउंटन बायकिंगसाठी लेहमध्ये गेलेला होता। मात्र त्या ठिकाणी खारदुंगलाहून परत येत असताना त्याच्या सायकलचा अपघात झाला। अजयनी हेल्मेट घातलेलं होतं। तो एक प्रोफेशनल सायकलपटू होता। मात्र तो इतक्या वेगाने जमिनीवरती आदळला की त्यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली। त्याच्या मित्रांनी त्याला तिथल्या स्थानिक रुग्णालयामध्ये भरती केलं। मात्र गंभीर जखमी असल्यामुळे त्याला तातडीने दिल्ली किंवा चंदीगडला हलवण्याची गरज होती। त्यासाठी त्याच्या मित्रांकडून संरक्षण मंत्रालयाला विनंती देखील करण्यात आली। मात्र त्याच्या मित्रांचं असं म्हणणं आहे की त्या विनंतीला प्रतिसाद मिळाला नाही आणि अजय पडवळचा मृत्यू झाला। त्याचा भाऊ त्याचं पार्थिव घेण्यासाठी खारदुंगला लेहला गेलेला आहे आणि आज संध्याकाळी किंवा उद्या त्याचं पार्थिव पुण्यामध्ये येईल। मंदार, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा माउंटन बायकर अशी ओळख असलेला अजय पडवळ याचा अपघाती मृत्यू झालाय।